मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा तसंच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली। यानंतर मालेगावातील रुग्णालय हे कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी सामना करण्याकरता अलर्ट झालेले आहे। सामान्य रुग्णालयात 200 व्हेंटिलेटर आयसीयू बेडची निर्मिती 1 महिना पुरेल इतका जवळपास 11 टन ऑक्सिजन साठा हा या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे। यासह साथीच्या आजारांसाठी डॉक्टरांची टीम दिवस रात्र सतर्क असल्याचं देखील सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर मोमीन यांचं स्पष्टीकरण आहे। सौम्य प्रकारचे लक्षणे आहे तो घरी सुद्धा पेशंट आयसोलेशन मध्ये राहून है की नाही याच्यावर म्हणजे उपचार करू शकतो। असा काही त्यांना वाटला सिम्पटम त्याचे वाढले तो इथे दवाखान्यात येऊन त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची सल्ल्यानुसार गोळे औषध घ्यायचे आणि त्याच्यामध्ये असा खूप घाबरण्यासारखा काहीच नाही आहे। हे माइल्ड स्वरूपाचंच आहे आणि सध्या आपल्याकडे त्याच्यासाठी पूर्वी जसं आपण कोविड काळात तयारी केलेली होती ऑक्सिजनच्या पुरेसा आपल्याकडे हे ऑक्सिजन बेड अवेलेबल आहे आणि हॉस्पिटलची पूर्ण याच्यासाठी कोविड-19 से लढण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। ऑक्सिजनची आपल्याकडे क्षमता 11 केल आहे, क्षमता 20 केलची आहे आपल्याकडे टँक, पण आता त्याच्यात अवेलेबल 11 केल आहे। शासनाच्या याच्यानुसार पूर्ण तयारीत आहे। शासनाच्या याच्यानुसार किती दिवस टिकेल हा 11 केल? हा अजून महिनाभर टिकेल एवढा आहे। अच्छा हां। आणि याच्या व्यतिरिक्त काही मोठी परिस्थिती याच्या व्यतिरिक्त एक PSA प्लांट आहे, तो हवेतून ऑक्सिजन निर्माण करतो, तो पण आपल्याकडे तयारीत आहे। तो इमर्जन्सीला तो पण आपण चालू करू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।